हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे की कॅप राउंड 4 आहे जो BSc नर्सिंग ॲडमिशनसाठी. तर त्याच्या रिलेटेड आणि ॲडमिशन प्रोसेससाठी जे तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचे होते, तर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेले नव्हते, तर आता CET सेलने त्यांच्यासाठी चान्स दिला होता रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर या दोन्ही पण गोष्टींविषयी CET सेलने एक इम्पॉर्टंट नोटीस दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण ती नोटीस डिस्कस करणार आहे. ओके फ्रेंड्स, तर ज्या विद्यार्थ्यांचे ऑलरेडी ॲडमिशन्स झालेत, तर त्यांचं सर्वांचं कॉंग्रॅच्युलेशन्स आणि मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांचे कॉलेजेस पण स्टार्ट झालेले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचं अजूनपर्यंत ॲडमिशन झालेले नाहीये, तर त्यांनी चिंता करण्याची बिलकुल गरज नाहीये. कारण की अजून ॲडमिशन प्रोसेस ही संपलेली नाही. अजून कॅप राउंड 4 बाकी आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट राउंड जो आहे, तर तो पण बाकी आहे. आणि त्यासोबत अजून कॉम्पिटिशन वाढवण्यासाठी किंवा मोस्ट ऑफ कॉलेजेस आहेत जिथे अजूनपर्यंत पुरेशा सीट्स ह्या फिल झालेल्या नाहीत. त्यामुळे CET सेलने परत एकदा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी चान्स दिला आणि त्याचसोबत आपले जे CET सेलचे जे पर्सेंटाइल क्रायटेरिया होता, तर CET सेलने तो पर्सेंटाइल क्रायटेरिया सुद्धा आता आपल्या विद्यार्थ्यांसाठी 0 केलेला आहे. एकंदरीत जर बघायला गेलं, तर नर्सिंग CETची जी एंट्रन्स एक्झाम झाली होती, तर तिचे पहिल्यांदा जे 45 मार्क्स किंवा 40 मार्क्स कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आपण एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवला होता CET सेलने, तर तो क्रायटेरिया पण आता काढून घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या ह्याच्या स्क्रीनवर नोटीस बघू शकता की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र CET सेलकडून आलेली ऑफिशियल नोटीस आहे आणि डेट आहे या नोटीसची मित्रांनो 29/9/2025 आणि नोटीस नंबर आहे मित्रांनो 17. ओके, नोटीस नंबर 16 आणि 14 16 आणि 15 जर आपण बघितली, तर नोटीस नंबर 15 मध्ये तुम्हाला कॅप राउंड 4चं शेड्यूल आलेलं होतं. त्यासोबत नवीन रजिस्ट्रेशनसाठी पण त्यांनी त्याच्यामध्ये शेड्यूल दिलेलं होतं. आणि आता एक्सटेन्शन फॉर ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर ॲडमिशन प्रोसेस टू BSc नर्सिंग कोर्स फॉर अकॅडमिक इयर 2025 आणि 26 म्हणजे त्यांनी जे डबल रजिस्ट्रेशनसाठी किंवा परत एकदा रजिस्ट्रेशनसाठीच्या डेट्स दिलेल्या होत्या, तर त्या रजिस्ट्रेशनच्या डेट्समध्ये CET सेलने परत एकदा मुदतवाढ दिलेली आहे. आणि हे मुदतवाढ देण्याचं कारण काय आहे, त्यामुळे आपण खालच्या काय कारण आहे या रजिस्ट्रेशन परत मुदत वाढवून देण्याचं, तर ते पण आपण व्हिडिओमध्ये लगेच बघणार आहे. ओके मित्रांनो, तर इथे बघू शकता तुम्ही की नोटीस नंबर 15चा रेफरन्स घेऊन नोटीस नंबर 17 बनवलेली आहे आणि 16 नंबरची जी नोटीस होती, तर ती रिलेटेड टू डॉक्युमेंट्स रिलेटेड होती. तुम्ही एकदा CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जाऊन एकदा चेक करू शकता. ओके, द रजिस्ट्रेशन प्रोसेस फॉर न्यूली इलिजिबल कॅन्डिडेट्स. आता हे जे न्यूली इलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत, तर हे कोणते कॅन्डिडेट्स आहेत जे आधी इलिजिबल नव्हते, म्हणजे ज्यांचे पर्सेंटाइल कमी होते आणि त्यावेळेस ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकले नाहीत. बट आता CET सेल त्यांचे पण रजिस्ट्रेशन ॲक्सेप्ट करत आहे. आणि तर मित्रांनो, जर बघायला गेलं, तर मोस्ट ऑफ स्टुडंट असे आहेत की ज्यांना त्यावेळेस कमी मार्क होते आणि विद्यार्थ्यांनी दुसरीकडे ॲडमिशन पण घेऊन टाकलेलं आहे. ओके, मोस्ट ऑफ विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण असे भरपूर विद्यार्थी होते की ते विद्यार्थी मला सांगायचे की सर मला 37% आहेत, मला 30% आहेत, 15% आहेत, माझं ॲडमिशन होईल का? त्यावेळेस जो आपला CET सेलचा GR होता की 40%च्या खालचे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तर अशा मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी होप सोडून दुसऱ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतले आणि आता CET सेलने लास्ट राऊंडमध्ये काय केलंय की ही सर्व इलिजिबिलिटी चेंज केली आणि आता 0% इलिजिबिलिटी केलेली आहे. आय होप जर इलिजिबिलिटी CET सेलने पहिल्यांदाच जर कमी केली असती, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यावेळेस रजिस्ट्रेशन केले असते आणि विद्यार्थी ॲडमिशन पासून वंचित राहिलेले नसते. ओके, as per the revised eligibility criteria, okay, the BSc nursing admission for the academic year 2025-26 was carried out from 23/9/2025 to 28/9/2025. okay, due to heavy rainfall and flood situation in various regions of Maharashtra. okay, आता CET सेल काय कारण देते की heavy rainfall and flood situation in various regions of Maharashtra state, many candidates could not register themselves during the period. okay, तर CET सेलचं असं म्हणणं आहे की हेवी रेनफॉलमुळे आणि आपल्याकडे जे पुराची स्थिती निर्माण झालेली आहे, तर त्या पुराच्या स्थितीमुळे भरपूर विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता आलेलं नाही. म्हणून त्यांनी इन व्ह्यू ऑफ फ्लड कंडिशन अँड कट ऑफ डेट एक्सटेंड अप टू द 31 ऑक्टोबर 2025. म्हणजे काय की CET सेलचं असं म्हणणं आहे की फ्लडची कंडिशन जाणून घेता आपली जी इंडियन नर्सिंग काउन्सिल आहे, ते इंडियन नर्सिंग काउन्सिलने काय केलं की कट ऑफ डेट ही इन्क्रीज केली अप टू 31 ऑक्टोबर. आणि त्यामुळे 31 ऑक्टोबरला इन्क्रीज झाल्यामुळे आपली काय झाली की आपली जी रजिस्ट्रेशनची डेट्स आहे ती CET सेलने वाढवली. आणि आता पाऊस जास्त वाढल्यामुळे CET सेलने परत एकदा आपली जी रजिस्ट्रेशन डेट्स आहेत, तर त्या रजिस्ट्रेशनच्या डेट्स वाढवलेल्या आहेत. बाय इंडियन नर्सिंग काउन्सिल द कॉम्पिटंट ऑथॉरिटी हॅज डिसाइडेड टू एक्सटेंड द रजिस्ट्रेशन ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. आणि आता त्यांनी एक नवीन शेड्यूल बनवलं आहे आणि हे शेड्यूल आता आपल्या समोर दिलेलं आहे. एक्सटेंडेड शेड्यूल फॉर
ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड पेमेंट अपलोडिंग ऑफ डॉक्युमेंट्स. ओके, आता हे जे ऍक्टिव्हिटीज आहे ते आपण रीड करणार नाही, ऑलरेडी तुम्हाला सर्वांना माहिती. ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ऍप्लिकेशन फॉर्म अँड सेशन अप्लाय ओनली फॉर दोज कॅन्डिडेट हु हॅड नॉट रजिस्टर प्रिव्हियसली. ज्या विद्यार्थ्यांनी आधी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात. 29/9/2025 ते 5/10/2025 पर्यंत अशा विद्यार्थ्यांना चान्स आहे. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीस थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल, तुम्ही 1000 फीस पण भरू शकता. 29/9 ते 5/10 पर्यंत ही डेट्स तुम्हाला देण्यात गेलेली आहे. त्यानंतर अपलोडिंग ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन डॉक्युमेंट्स. ओके, डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करायचे आहेत. 29/9/2025 ते 5/10 पर्यंत तुम्ही करू शकता. त्यानंतर पब्लिकेशन ऑफ कंबाईंड रजिस्टर कॅन्डिडेट्स लिस्ट आणि मेरिट लिस्ट, जे आपण प्रिव्हियस नोटीस प्रमाणे बघितलं तर ती 30 तारखेला येणार होती, बट आता ती परत सीईटी सेलने एक्सटेंड केली आणि आता ती 6/10/2025 ला येईल. म्हणजे तुम्ही 5 तारखेपर्यंत रात्री 12 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं, सीईटी दिलेली होती बट रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं कारण की त्यांचे पर्सेंटाईल कमी होते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलकडून हा मिळालेला एक चान्स आहे. तुम्हाला जर नर्सिंगमध्ये करिअर जर करायचं जर असेल तर तुम्ही परत एकदा रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो. त्यानंतर ऑल इलिजिबल कॅन्डिडेट्स हू कुड नॉट complete their registration earlier are advised to complete the registration as per schedule. ओके, तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं असेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यानंतर द शेड्यूल फॉर सबसिक्वेंट राउंड्स विल बी डिक्लेअर इन ड्यू कोर्स. ओके, कॅप राउंड 4 जे आहे तर भरपूर विद्यार्थी मला विचारत होते की सर कॅप राउंड 4 बद्दल सांगा, कॅप राउंड 4 बद्दल सांगा. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा सेकंड टॉपिक तो म्हणजे आपला कॅप राउंड 4 आणि कॅप राउंड 4 हा जोपर्यंत हे रजिस्ट्रेशन कंप्लीट होत नाही, ओके, 6 तारखेला ही रजिस्ट्रेशन केलेल्या नवीन विद्यार्थ्यांची लिस्ट येणार आहे. तर ह्या विद्यार्थ्यांची लिस्ट आल्यानंतर कॅप राउंड 4चं जे शेड्यूल आहे तर ते आपलं सीईटी सेल तुम्हाला इथे दाखवेल. ओके, कॅन्डिडेट शुड रेग्युलरली विजिट द सीईटी सेल ऑफिशियल वेबसाईट. ओके, विद्यार्थ्यांनी काय करायचं की सीईटी सेलची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही अपडेट राहायचं www.mahasai.org. ओके, फॉर फर्दर अपडेट्स. ओके, तर अशी ही मित्रांनो आजची नोटीस आहे. ओके, नोटीस नंबर 17, डेट आहे तिची 29/9/2025 आणि आय होप तुम्हाला सर्वांना आजच्या नोटीसमधून काही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तर त्या समजल्या असतील. तर कोणत्या 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत मित्रांनो, तर फर्स्ट म्हणजे तुमची जी रजिस्ट्रेशनची डेट्स आहेत तर ती वाढलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहे 0% जरी असेल तरी पण तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. आणि सेकंड थिंग म्हणजे कॅप राउंड 4ची वाट बघू नका. कॅप राउंड 4 हा डायरेक्ट तुमचा 6/10/2025 नंतरच घेतला जाईल. त्यासाठी सर्वात पहिले येईल कंबाईंड रजिस्टर मेरिट लिस्ट. त्यानंतर कॅप राउंड 4 साठीची जी सीट मॅट्रिक्स आहे, सीट मॅट्रिक्स 1 दिवस आधी पब्लिश होईल आणि मग तुम्हाला त्या दिवशीच्या रात्रीपासून किंवा दुसऱ्या दिवशीपासून तुम्हाला तुमचं जे ऑनलाईन पोर्टल आहे तर ते स्टार्ट होईल कॅप राउंड 4च्या रजिस्ट्रेशनसाठी. ओके, आता भरपूर विद्यार्थी विचारतात की सर कॅप राउंड 4 साठी कॉम्पिटिशन लेवल जास्त असेल का? नाही मित्रांनो, जशी आधीच्या राउंड्स होती त्याच्यापेक्षा कॉम्पिटिशन लेवल 101% कमीच असणार आहे. जरी नवीन विद्यार्थी आले तरी पण भरपूर असे नवीन ओपनिंग कॉलेजेस आहेत ज्यांना अजूनपर्यंत स्टुडंट भेटलेले नाहीत. त्यामुळे कॅप राउंड 4 हा लास्ट राउंड असणार आहे आणि मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांना कॉलेजेस भेटण्याचे चान्सेस कॅप राउंड 4 मध्ये आहेत. त्यानंतर जो लास्टचा राउंड राहणार तो म्हणजे इन्स्टिट्यूट राउंड. इन्स्टिट्यूट राउंड हा कॉलेज लेवलचा राउंड असतो. त्याच्यामध्ये सीईटी सेल कुठल्याही प्रकारचे इंटरफेरन्स करत नसते. ओके, कुठल्याच प्रकारची ऑनलाईन प्रोसेस ही इन्स्टिट्यूशनल राउंड बद्दल नसते, ती पूर्ण ऑफलाईन प्रोसेस आहे. ओके, आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू आपण इन्स्टिट्यूशनल राउंडसाठी, लवकरच तुम्हाला तो पण व्हिडिओ मिळून जाईल. ओके, तर तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस, ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत ॲडमिशन झालेले नाहीत. ओके मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला जर क्वेरीज जर असेल या नोटीसबद्दल जर काही जर शंका जर असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू फ्रेंड्स.